नृत्य नटेश्वराच्या चरणी नतमस्तक होऊन 14 विद्या 64 कलेचा दाता श्री गणपती गजाननाच्या चरणी नतमस्तक होऊन महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना शाहीर इमानाचा मुजरा परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेली पुण्यभूमी म्हणजे ही आपली स्वर्गनगरी कोकण भूमी आणि त्यात ही चिपळूण भूमी। या चिपळूण नगरीमध्ये या सभागृहामध्ये या नाट्यगृहामध्ये प्रथमच शक्तितुऱ्याचा जंगी सामना आयोजित माझ्या संगमेश्वर तालुकावासीय यादव गवळी समाज आयोजक या समाज मंडळाचे अध्यक्ष सुभाष भोजने साहेब, सेक्रेटरी विजय सर भोजने साहेब, खजिनदार वसंत शेठ भोजने साहेब, तसेच उपाध्यक्ष महेश महाडिक साहेब आणि सर्व पदाधिकारी यांचे सर्वशः या ठिकाणी आम्ही मूळ गादी बाबू रंगेले घराण्यातील शीघ्र कवी वासू वाणी यांचे पट्टे शिष्य माझे मोठे चुलते कैलासवासी शंकर पंधेरे सर तुकाराम सुवार यांचे पट्ट शिष्य माझे वडील लोकशाहीर मधुकर गणपत पंधेरे सर शिवराम पंधेरे यांचा मी मुलगा चिरंजीव शाहीर तुषार मधुकर पंधेरे, गाव माझं केळवली, तालुका लांजा, जिल्हा रत्नागिरी आणि मुंबई दिंडोशी या ठिकाणी वास्तव्य आहे। या सर्वांच्या माध्यमातून माझा सहगायक सुशांत शिरकर, तसेच माझे जुने सहकारी विलास चौगले, तसेच नंदकिशोर आगरे, ही वाटत खंडाळा श्री गणेश कृपा मंडळ नाच मंडळ आज या ठिकाणी तुमच्या सेवेसाठी घेऊन आलो आहे। वेळ फार कमी आहे। या ठिकाणी पुन्हा एकदा मंडळाचा आभार मानतो। या माझ्या कार्यक्रमासाठी आवर्जून सर्व रसिक बांधव बंधू भगिनी आलेले आहेत, सर्वांना शाहीर इमानाचा मुजरा करतो। रसिका हो, ही कोकणची लोककला 21व्या युगामध्ये आपण नेत असतो। विज्ञानानं प्रगती केली, परंतु आपली लोककला, आपली लोकसंस्कृती आपण टिकून ठेवणं ही काळाची गरज आहे आणि म्हणून आपण ती टिकून ठेवल्याने टिकून ठेवतोय। साता समुद्रापार ही पोचलेली कला अतिशय सुंदर अशी सादरीकरण या ठिकाणी होत आहे। माझे खरोखर सांगायला अभिमान वाटतो, 1993 साली घाटकोपरमध्ये माझ्या वडिलांनी बोटाला धरून या स्टेजवर उभं केलं। तेव्हा वय होतं 12 वर्ष आणि 12 वर्षाच्या असताना पहिली प्रार्थना ज्यांच्याबरोबर सादर केली ते याच मंडळाचे पदाधिकारी आहेत, सर्व आहेत। ते आमचे म्हणजे गवळी समाजाचे भूषण आमचे भिकूभाऊ चोगले, खरोखर जोरदार टाळ्या वाजवा, कारण त्यांना मी कधीच विसरू शकत नाही। कारण त्यांच्याबरोबर पारी करण्यासाठी संधी माझ्या वडिलांनी 12 वर्षाचा असताना दिला घाटकोपरमध्ये आणि त्यांचा आशीर्वाद आज सांगेल ही लोककला मी जपतोय। माझ्या वडिलांचा आशीर्वाद आहे आणि तुम्हा सर्वांचा आशीर्वाद आहे। या ठिकाणी बाबा बागडे एक उत्तम नमन कलाकार आहेत, ते सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। आमचे प्रतिस्पर्धी शाहीर जरी असले तरी एक ख्यातनाम शाहीर विजयजी कोळेकर आहेत, अनेक मान्यवर मंडळी आहेत, आमचे महेंद्र महाडिक आहेत आणि महाडिक बंधू आहेत। सर्वांना शाहिरी मानाचा मुजरा करतो। राग म्हणू नका, वेळ फार कमी आहे। या ठिकाणी संगीतकार बँजो मास्टर अगदी मुंबई पुणे पासून अगदी चेन्नईला माझा कार्यक्रम झाला आणि त्याचं श्रेय सुद्धा माझ्या गवळी समाजाला आहे। चंद्रकांतजी भोजने साहेबांनी चेन्नईमध्ये माझी बारी ठेवली। या माझ्या गवळी समाजामुळे आज मी मोठा आहे, बहुजन समाजामुळे आज मी मोठा आहे। या ठिकाणी प्रत्येक प्रोग्रामला मला साथ देणारा आमचा दर्शन पाटील, बँजो मास्टर दर्शन पाटील आहे, ऑर्गन मास्टर स्वप्नील गोनबरे आहे, पॅडला आमचा राजन कळपटे आहे आणि ढोलकीसाठी नाना गव्हाळी आणि ख्यातनाम या चिपळूण तालुक्यातील साहिल केळकर आहे। धन्यवाद। या सर्वांना घेऊन साक्षीला ठेवून तुमचं मनोरंजन नक्कीच करणार आहे। या ठिकाणी माडिक परिवार आहे, अविनाश आहे, आमचा निलेश माडिक आहे, मित्र आहे। खरोखर सगळ्यांना शाहिरी मानाचा मुजरा करतो, राग कोणी मानू नका। आणि आता मुजरा राहिला आहे ना तर ते राग मानतील, मुजरा बुवानी मला केला नाही ते म्हणजे आमचे बुवा म्हणून गेले। जरी मित्र असलो तरी आज रणांगणामध्ये शत्रू आहे, तुम्हीच म्हटलात म्हणून बरं झालं। ख्यातनाम शाहीर, लेखक,
कवी, दिग्दर्शक, निवेदक, काय काय उपमा देऊ हो त्यांना. या चिपळूणची शान खरोखरच एक उत्तम कवी आमचे शाहीरबाई खेरटकर यांना शाहीर मानाचा मुजरा करतो. या ठिकाणी त्यांचे परिवार, या ठिकाणी आई आले, त्यांच्या मिसेस आहेत, आमच्या वहिनी आहेत, त्यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा करतो. माझे वडील सुद्धा या ठिकाणी आहेत. तसेच मला मुंबईवरून एक मुलाची साथ देणारे आमचे विजय खेडेकर आहेत, त्यांनी सुद्धा या ठिकाणी मुलाची साथ दिली, त्यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा करतो. आणि आमचे साऊंड मास्टर दादा खरोखर, कारण कलाकाराची नाडी तुमच्या हातामध्ये आहे म्हणून तुम्हाला एकदा पुन्हा शाहिरी मानाचा मुजरा करतो. सुंदर असं साऊंड आहे. धन्यवाद धन्यवाद. लाईट पण दादा तुम्हाला सुद्धा. मी माझ्या वारीला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्थळी काष्टी पाषाणी उरुला भरुनी दीनदुःखितांचा धारू तारसी नावाडी हो. आळविता कीर्तीचे गुण गायनात जावे रंगुनी. प्रारंभी वंदन गणेशा तव पदी जाऊ स्थिर. शाहीर मी कोकणचा उभारणीया चढवून आलो मी तुऱ्याचा साज. रंगदेवता आमची राखाविला गुरुराया ज्ञानाचे अमृत पास. हे गणरायाला वंदन माझे आराध्य दैवत शिवाजी राजे. कलावंतांचे जपाहित का नादखुळा घुमुते शाहिरी आवाज. पडतुले ना भांगडी दोऱ्याचा साज. नादखुळा घुमुते शाहिरी आवाज. पडतुले ना भांगडी दोऱ्याचा साज. सातत्याने रसिकांची सेवा करणे या कलाकाराच्या अंतरीचा ध्यास आहे. लोककलेच्या शिखरावर टिकून आहे कारण माझ्या बाबांचा गुरूंचा अभ्यास आहे. आणि मायबाप रसिकांच्या टाळ्या म्हणजे या कलाकारांचा श्वास आहे. आणि म्हणून गुरुचरणी अर्पण करतोय. लक्ष असू द्या. पुण्यवंत गुरु माझे कल्पतरू सदैव हृदयात स्मरू. हो सदैव हृदयात स्मरू. तव कृपेने हे गुरुराया नौकाही लागे तरू.
या छायेत शिकविले या बाळाला शिकविले या बाळाला शिकविले या बाळाला गेले अपार कष्ट माता पिता श्रेष्ठ गेले अपार कष्ट माता पिता श्रेष्ठ पहिले वंदन त्यासी करू पहिले वंदन त्यासी करू यांकडून 200 रुपयाचे पारितोषिक. धन्यवाद. या ठिकाणी निलेश माडिक यांनी म्हटलंय वन्स मोर, परंतु वेळ फार कमी आहे, माफ करा. बोल श्री गजानन महाराज, बोल गाव देवी महाराज.
या ठिकाणी शाहीर भाईंनी चांगला गण घेतलाय. बुवा तुऱ्यावाल्यानं गणाची काठ आणि गवळणीची काठ दिली पाहिजे. ऐका. रेकॉर्ड ब्रेक केलाय त्याने हा बाण फुलच्या गुन्हात मोठं भेटल जवा मी गुन्ह्यात मला अटक करा हो पुण्यात. या ठिकाणी सानिया मिर्झाचं काय म्हणाले गाणं म्हणा परंतु अशा अचानक आपल्याला येणार नाही. माफ करा. या ठिकाणी रेकॉर्ड चाल देतो. कृपया डिस्टर्ब करू नका कारण इथे गडबड होते. हे गजवदना या आज अंगणात रंग भरा या माझ्या साजात तालसुराने ढोलकीच्या काय म्हणतो बुवा ऐका. तालसुरानं ढोलकीच्या स्वरात तालसुरानं ढोलकीच्या स्वरात तुरा चमकू दे माझा नमाज. तालसुरानं ढोलकीच्या स्वरात तुरा चमकू दे माझ्या नमाज. या ठिकाणी माझा गण घेतोय. लक्ष असू द्या. हुशार आहेत, माहीर आहेत, शाहीर आहेत. माझ्या गाण्याला काट नक्कीच देतील. वेळ फार कमी आहे म्हणून या ठिकाणी शॉर्टकट घेतोय. अहो पाटील, ओ पाटील, अहो पाटील बाता ठोकत तुम्ही का बसलाय पाड्यावर. आला बैल शर्यत जिंकून कधीच पोचलाय वाड्यावर. सध्या कोकणामध्ये नांगरणी स्पर्धेचं उदाहरण आलेलं आहे. आमचा निलेश माडिक या ठिकाणी मित्र आहे, त्याची सुद्धा जोडी जबरदस्त धावते. खरोखर असे शेतकरी व्हायला पाहिजे. सरकारने चांगला निर्णय घेतला. शेतकऱ्याच्या जीवाचा खेळ म्हणून म्हटलंय. आणि गण आता गणाचं आगमन सुद्धा या ठिकाणी थोडक्यात दिवसात होणार आहे. म्हणून मी काय म्हणतोय बुवा ऐका. हिरवागार निसर्ग नटला सारा
हिरवागार निसर्ग नटला सारा स्वागत कराया ढोल ताशाच्या गजरात सनई सुरात यावे हो गणराया ढोल ताशाच्या गजरात सनई सुरात यावे हो गणराया हिरवागार निसर्ग नटला सारा हिरवागार निसर्ग नटला सारा स्वागत कराया ढोल ताशाच्या गजरात सनई सुरात यावे हो गणराया ढोल ताशाच्या गजरात सनई सुरात यावे हो गणराया विश्वामधी हे निज रूपा बीज रूपा हे निज रूपा हे निज रूपा आकार उकार ममस्तकार अरूपात स्वहं स्वरूपा अरूपात स्वरूपा अरूपात स्वरूपा रूपी गणेशाला रूपी गणेशाला अंतरी स्मराया ताशाच्या गजरात सनई सुरात यावे हो गणराया ढोल ताशाच्या गजरात सनई सुरात यावे हो गणराया ताशाच्या गजरात सनई सुरात यावे हो गणराया ताशाच्या गजरात सनई सुरात यावे हो गणराया तन्मंदन करू अर्पण ध्रुव फुले वाहू धरू चरण ध्रुव फुले वाहू धरू चरण ध्रुव फुले वाहू धरू चरण आरती गाऊन भजन करून तल्लीन होते अंतःकरण तल्लीन होते अंतःकरण तल्लीन होते अंतःकरण शंकर मधुकर कृपेने तुषार गातो शंकर मधुकर कृपेने तुषार गातो रंग भराया या ठिकाणी आमचे मित्र सरस्वती हॉटेलचे निलेश माडिक साहेब यांच्याकडून 501 रुपये तसेच कोकणच्या लोककलेला सन्मान देणारे प्रत्येक कलाकाराच्या पाठीशी उभे राहणारे कापडगावचे सुपुत्र दिनेश कुर्तरकर साहेब यांनी 1000 रुपयाचं जीपे केलेलं आहे। तसेच आमच्या गवळी समाजातील गुहागर तालुक्याचे शाखाध्यक्ष आमचे मित्र महेंद्र सीताराम महाडिक आणि चंद्रकांत महाडिक हे दोघे बंधू आमचे साहेब या ठिकाणी आले, त्यांनी सुद्धा 501 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे। तसेच आमचे मित्र रत्नाकरजी महाकाळ गोवांचे शिष्य शाहीर जितेंद्र महाडिक यांनी 500 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। तसेच या ठिकाणी आमचे अनेक मान्यवर युवा शाहीर आहेत। आमच्या गवळी समाजातील श्रीनाथ चाचे आहे, तसेच ज्यांचं नाव या शक्तितुऱ्यामध्ये आहे अनिल जाधव शाहीर हे सुद्धा या ठिकाणी आहेत। शक्तिवाले शाहीर संदीप मोरे यांचे शिष्य शाहीर सुशांत मोरे आंबळस गावचे आहेत।
त्यांचा सामना आमचे मित्र शंभूराजू घराण्यातील राजू धावडे यांच्या बरोबर 8 सप्टेंबर या ठिकाणी आमरस या ठिकाणी नार्लेवाडी या ठिकाणी बारी होणार आहे. जरूर रसिकांनी त्याची नोंद घ्यायची आहे. धन्यवाद. जानवी पारसकर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद. या ठिकाणी गड झालेला आहे, गवळण आहे. ओ बुवा हुशार आहे, कारण बुवांचे आमचे सामने बरेच झाले, परंतु मधल्या काळामध्ये शाहीर तुषार पंदिरे लेडीज बरोबर सामना करत असताना मंडळाच्या बाहेर होता. परंतु जे होतं ते चांगल्यासाठी होतं, त्याच्यामुळे मी अख्ख्या महाराष्ट्रात पोहोचलो, चेन्नईपर्यंत पोहोचलो. परंतु ठीक आहे, ती वेळ असते. म्हणून शाहीर खिरटकर आणि तुषार पंदिरे यांची जोडी कुठेतरी लांब झाली. असे अनेक शक्यतांबरोबर माझे कार्यक्रम थांबले होते. परंतु आज नव्यानं या ठिकाणी चिपळूण शहरामध्ये सुरुवात आहे. बुवानी गवळण सुंदर घेतली. पाय माझ्या भीमान पाय सोन्यानं भरली ओटी. या ठिकाणी हाताची बोट 5 आहेत बुवा, आणि दिवस सारखे नसतात. आज तुमचा दिवस आहे, उद्या माझा दिवस असेल, परंतु रंगदेवता आहे. रंगदेवता प्रसन्न झाली तरी कितीही संकट आली तरी तिला ती तारून नेते. 2 दिवस तापाने फटफडलो, प्लेटलेट्स कमी झाल्या, परंतु शाहिरी हाडाचा कलाकार असल्यामुळे या असे संकट दूर करण्याची आपण पात्रता ठेवतो. तो खरा कलाकार शाहीरबाई सुद्धा अशा अनेक संकटाला मात करून शाहिरी करतायत, प्रत्येक ठिकाणी जात आहेत. हे कलाकार म्हणून तुम्हाला शाहिरी महाराजचा मुद्रा करतो. पण बुवानी गवळण लय भारी गायली आहे हो. बुवा हा जातीचा गवळी आहे, नाद नाही करायचा गवळ्याचा. सांगतो लक्ष असू द्या बुवा. हा बाई माझ्या भीमान बाय सोन्यानं भरली ओटी. कितीला बाडी चावट खोडी उन्हाळ एक गडी. एकमेकावर चढून गडी राधेची हंडी तोडी. त्यांचं म्हणणं आहे, कान सांगशील का अरे तुला लागली माझ्या लोण्याची गोडी. बुवानीला प्रश्न मोठा केलाय. बुवान म्हटल्यापेक्षा राधा, आधी राधा आणि मी कृष्ण. राधाच का आवडायची? 16 शस्त्र 108 नारी भोगून तरी मी ब्रह्मचारी. परंतु राधा तू सर्वात लय भारी, कारण राम अवतारी तुला वचन दिलं होतं, हे सर्वशुद्ध लोकांना माहिती आहे. आणि म्हणून 8व्या अवतारी तुझा जन्म आणि माझा जन्म या प्रेम देण्यासाठी झाला, म्हणून कृष्णाने तुला प्रेम दिलं. आणि राधे तू लोण्यासारखं माझ्यावर, लोणी कसं असतं, घट्ट असतं, घट्ट, तसं प्रेम माझ्यावर केलंस, ते भक्तिमय प्रेम केलंस. म्हणून कलियुगामध्ये माझ्या अगोदर तुला नाव दिलेलं आहे. राधा कृष्ण नाम जपलं जातं या कलियुगामध्ये. ही या कृष्णाची लीला आहे. हा म्हणजे चावट खोडी नाही, ही प्रेमाची खोडी आहे. उत्तर देतोय, तुझ्या भक्तीची गोडी माझ्याशी थोडी गडी घेऊन येडी फोडी. लोण्याची गोडी आवड थोडी
भक्ती माझ्याशी घट्ट आहे जोडी, म्हणून तुझ्या घट्ट लोण्याप्रमाणे तुझी भक्ती माझ्याशी घट्ट आहे, म्हणून तुझं लोणी मला प्रिय आहे, असं मी माझ्या पर्याला उत्तर दिलंय. मी माझे गवळण गातो, लक्ष असू द्या. गवळणचा विषय मी गातोय, लक्ष असू द्या. आदि माया गेल्या माया चिंबकाया लंबवाया चक्र पाणी लिलाला दाखवायला, हाता पाया लागल्या पडायला, पाण्या आडून लुगडी मागायला. या गवळणी यमुनेच्या तीरी लग्न अवस्थेमध्ये आंघोळ करत होत्या आणि तो पाप आहे. ही कथा आहे का, लक्ष द्या. गेल्या वाया चक्र पाणी लिलाला दाखवाया, आता पाया लागल्या पडायला, आता पाया लागल्या पडायला, पाण्या आडून लुगडी मागायला, आता पाया लागल्या पडायला, पाण्या आडून लुगडी मागायला, आता पाया लागल्या
वस्त्रे लपवली कळमावर जाऊन आणि लग्न अवस्थेत या गवळणी म्हणाल्या कृष्णा काना आमचे वस्त्र दे. परंतु शास्त्र सांगतं सूर्यप्रकाशामध्ये लग्नावस्थेत आंघोळ करू नये. म्हणून कृष्णदेवाने काय सांगितलं, सूर्यदेवाला शरण या आधी. म्हणून अशी फजिती केली आहे गवळणीची. वस्त्रावस्थेत करती कृष्णाला विनवणी, सूर्यदेवाला शरण याला, सूर्यदेवाला शरण याला, धडा विवेक बुद्धीचा शिकवायला. आता पाया लागल्या पडायला, आता पाया लागल्या पडायला, पाण्यातून लुगडी मागायला. आणि म्हणून सामाजिक विषय सुद्धा या गवळणीमध्ये ऐका. काळ आहे वसंत सपा आपला ऐवज, त्याप्रमाणे या कलियुगामध्ये स्त्रीवर अत्याचार होतोय. परंतु स्त्रीने सुद्धा खमक राहायला पाहिजे. आपली आबरू कशी वाचेल याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. त्यामुळे चापचूप साडी सोळी नेसून राहायला पाहिजे समाजामध्ये. म्हणून जुनं ते सोनं आलं पाहिजे. परत काळ आला, काळ आहे वसंत सपा आपला ऐवज, राहावे सावध होऊ नका कुणाचे सावध, नका होऊ सावध. उडवायला उडवायला आला तुषार झोप तुझी उडवायला. आता पाया लागला पडायला, आता पाया लागल्या पडायला, आणि आडून लुगडी मागायला. आता पाया लागल्या पडायला, पण आडून लुगडी मागायला. या ठिकाणी प्रार्थना गण आणि गवळण झालेले आहे. आणि मुख्य प्रमुख भाग जो असतो शक्तिद्वयाचा हा प्रश्नोत्तरीचा सामना असतो. मुलांनी खाली बसायचंय. या ठिकाणी आमचे प्रतिस्पर्धी शाहीर खेरटकर बुवा यांनी बरोबर हुशार म्हटलंय. मी नावाचा तुषार आहे पण बुवा लई हुशार आहे. बुवाने अगदी विषयच बदलून टाकला आणि विषय असा दिलाय की वाचायलाच अर्धा तास जाईल तरी मला वाटतं लय भारी डोकं बुवा लावलंय तुम्ही. कारण तुम्हाला सगळं सर्वश्रुत आहात. या ठिकाणी माझे वडील आहेत आणि म्हणून तुम्ही परीक्षा घेण्याचा जो कावा केलेला आहे जबरदस्त बुवा. बुवानी प्रश्न जसा लिहिलाय तो वाचू का? कारण बुवानी वाचलेला आहे बरोबर की नाही. पण वेळ फार फार कमी आहे. एकदा रावण आपल्या राणीला घेऊन स्वर्गात चालला होता. त्यावेळी त्याचे विमान वालीची नगरी किष्किंधा नगरीतून चालले होते. तेव्हा वालीने त्याला अडवले आणि त्या दोघांमध्ये युद्ध झाले. आणि वालीने त्यांना अडवल्यानंतर युद्ध झाल्यानंतर विमान सहित समुद्रात फेकून दिले त्या दोघांना आणि रावणाच्या राणीचे अपहरण केले. खूप प्रयत्न करूनही वाली ऐकत नाही. म्हणून वालीच्या गुरुकडे रावण गेला आणि त्यांना सर्व हकीकत सांगितली. वालीच्या गुरुने रावणाला त्याची राणी परत मिळवून देतो असा शब्द दिला आणि ते दोघेही वालीकडे आले. वालीच्या गुरुने रावणाला त्याची राणी
परत मिळवून करण्याची वालीला आज्ञा केली तेव्हा वालीने सांगितले की माझ्यापासून या राणीला गर्भ जडला आहे, त्या गर्भाचे काय करायचे. त्यानंतर वालीच्या गुरुने आपल्या योग साधनेने तो गर्भ बाहेर काढला आणि रावणाची राणी त्याला परत मिळवून दिली. तर बुवांचे एक नाही, दोन नाही, तीन नाही, चार प्रश्न आहेत. रावणाच्या राणीचे नाव काय आणि वालीच्या गुरुचे नाव काय, तो गर्भ काढून कशामध्ये ठेवला आणि त्यापासून कोण उत्पन्न झाली त्याचे नाव काय. बुवा प्रश्न रामायण 108 आहे, भरपूर रामायण आहेत. अनेक लेखकांनी आपापल्या परीनं रामायण मांडण्याचा प्रयत्न केलाय. या ठिकाणी उत्तर देतोय. रावणाच्या राणीचे नाव हेमा, वालीच्या गुरूंचे नाव सूर्य. गर्भ काढून वाली पत्नी तारा हिच्या पोटात ठेवला. तो गर्भ कुठं काढला, तारा हिच्या पोटात ठेवला आणि त्यापासून एक पुत्र जन्मास आला, त्याचे नाव अंगद बुवा. आता माझा प्रश्न सर्वश्रुत आहे. बरेच वर्ष मी प्रश्न विचारतोय की अनेक या महाराष्ट्रामध्ये म्हणा भारतामध्ये तीर्थस्थान आहेत, परंतु बुवांना मी लेखी स्वरूपात परत दिलेले आहे. ते 4 गुंफांची नावे सांगायची आहेत बुवा. ज्यावेळी कैलास पर्वतावर मानस सरोवर या ठिकाणी दर्शनासाठी जातात त्यावेळी तिथे 4 गुंफांचे दर्शन घेतले जाते. त्या 4 गुंफांच्या नावं बुवानी सांगायची आहेत. एवढाच माझा छोटासा प्रश्न आहे. बुवा ज्ञानी आहेत, गुरु घराणं त्यांचं ज्ञानी आहे, नक्कीच उत्तर देतील, कारण तो युट्यूबच्या माध्यमातून बुवांपर्यंत पोचला असेल. या ठिकाणी वेळ न दवडता पुन्हा आम्ही माझ्या पदाला सुरुवात करतो. लक्ष असू द्या. तोडीला तोड देणार हे काही अवघड नाही. हो शाहीद बुवा, तोडीला तोड देणार हे काही अवघड नाही. गाणे असंख्य म्हणतात पण या शाहीद बुवाचं एकही सुरात धड नाही. बुवांना सुरते एकदम उत्तम लाभलेले आहेत. एक नामवंत आमचे जाधव अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फेमस गांजो मास्टर आमचे सनम आहेत. अनेक नामवंत कलावंत यांच्याकडे, पण सुर काय बुवांना सूर गावस्था नाही. म्हणून म्हणतोय हे तोडीला तोड देणार हे काही अवघड नाही. गाणे असंख्य म्हणतात पण या शाहीद बुवाचं सुरात काही एक पण नाही. आण कुठल्या क्षेत्रात नाही असं तुमचं नाव नाही, पण अहो सांभाळून बोला हा तुषार बुवा म्हणतोय तुमचा हा कवालीचा फड नाही. हा पुढाऱ्या परी खूप बोलतो तरी म्हणतो थोडंच राहिलं. आंबट कडू खारड बोलतो तरी म्हणतो गोडच राहिलं. आणि काही रसिकांनी मात्र यांना ओळखून सोडलं. हे चिपळूणच ते येडत येडच राहिलं. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणार हा लोकांना विश्वास ठाम आहे. मी पळून जाणार नाही, पळून लावायचं या तुरेवाल्याचं काम आहे. आणि किती हिवड्या मारल्या शाहीर बुवा तुम्ही, या तुषार बुवा पुढे तुम्ही फुसका आटोम बुवानी रामायण लावलंय, प्रश्न दिलाय म्हणून मी रामायणाचंच पद गातोय. लक्ष असू द्या. राम रावण युद्धाला मूळ कारण कोण झाली. या राम रावण युद्धाला मूळ कारण कोण झाली. मेली सुरूप नखाही बाय, मेली सुरूप नखाही बाय नक्की नाचत आली. हे राम रावण युद्धाला मूळ कारण कोण झाली. राम रावण युद्धाला मूळ कारण कोण झाली.
स्वरूप नखाई बाय मेरी स्वरूप नखाई बाय नक्की नाचत आली मेरी स्वरूप नखाई बाय नक्की नाचत आली आई आई स्वरूप नखाई बाय नक्की नाचत आली राक्षसी कपटिकारस्थानी मायावी विद्येत पारंगत ज्ञानी नवरी नटलेली हो ही नवरी आणि मी नवरा नटलोय जणू नवरी नटलेली कशी हसाली गाली 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 मेली स्वरूप नखाई बाय मेली स्वरूप नखाई बाय नक्की नाचत आली 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 जसे कर्म तसे वर्म चांगले रामाने तिच्या पाठीवर लिहिले बसले लक्ष्मणाने आम्हाला महिलाचा सार भुलू नका कधी काही आम्हाला महिलाचा सार भुलू नका कधी काही मेरी स्वरूप नखाई बाय बाय मेरी स्वरूप नखाई बाय नक्की नाचत आली 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 रावण बहीण रडत नाक कान विरहित राजकर्मी सडत गवळी सांगे मधुकर गवळी सांगे मधुकर गवळी सांगे मधुकर अशी आणू नको पाळी अशी आणू नको पाळी गेली स्वरूप नखा गेली स्वरूप नखा गेली स्वरूप नखाई बाय नक्की नाचत आली 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 राम रावण युद्धाला राम रावण युद्धाला मूळ कार्य पण झाली मूळ कार्य पण झाली गेली स्वरूप नखाई बाय बाय नक्की नाचत आली गेली स्वरूप नखाई बाय नक्की नाचत आली गेली स्वरूप नखाई बाय नक्की नाचत आली गेली स्वरूप नखाई बाय या ठिकाणी माझी पहिली बारी ही काही वेळी आपली साजरी केली आहे ती गोड मानून घ्या आणि दुसऱ्या बारीसाठी शाहीद खेळकर शाहीरांना पुन्हा एकदा
अभिनंदन. या ठिकाणी दुसरी वारी सुद्धा हसून करायची बुवा. धन्यवाद.